तर आम्हाला मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आज सेंट्रल बँक ऑफ इंडियाबद्दल आपण चर्चा करूया. क्वार्टर एक म्हणजे जून क्वार्टरचे जे रिझल्ट्स आहेत ते फायनली काल अनाऊन्स झालेले आहेत. सो ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे आणि लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण ह्याच्यामध्ये सध्या इन्व्हेस्टमेंट करू शकतो का, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, काही इंपॉर्टंट अनाउन्समेंट्स असतील तर त्याविषयी आपण चर्चा करूया. बघा, कंपनीने मित्रांनो एक इंपॉर्टंट अनाउन्समेंट तर ह्या ठिकाणी केलेलं आहे. कंपनीने 2% म्हणजे 20 पैशांचा डिव्हिडंड देण्याचं ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे फायनान्शियल इयर 2025 आणि 26साठी. ह्याच्यासाठी जी काही रेकॉर्ड डेट आहे मित्रांनो, रेकॉर्ड डेट अद्यापर्यंत डिक्लेअर केली गेलेली नाही आहे. लवकरच मित्रांनो ह्या ठिकाणी काय केली जाईल, रेकॉर्ड डेट ह्या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल. ओके, सो त्यावेळेला आपल्याला कळेल की ही कंपनी डिव्हिडंड कधी देणार. आता चला बघूया की कंपनीचा जो रेव्हेन्यू वगैरे इतर गोष्टी त्या कशा आहेत. सो बघा, रेव्हेन्यू 8,623 करोड रुपयांचा रेव्हेन्यू आहे. मार्च 2025 मध्ये 8,653 करोड रुपये होता. जून 2024 मध्ये तोच 8,367 करोड रुपयांचा होता. सो रेव्हेन्यूमध्ये ह्या ठिकाणी मित्रांनो बघितलं तर थोडीशी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते जून क्वार्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, आणि जर तुम्ही बघितलं तर मार्च क्वार्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडीशी घसरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक साधारणतः 20-25 कोटींची घसरण आपल्याला मार्च क्वार्टरच्या हिशोबाने पाहायला मिळते. इंटरेस्टचा विचार केला 5,222 कोटींचे इंटरेस्ट पे केलेले आहेत आणि 3,395 करोड रुपयांचे एक्सपेन्सेस या ठिकाणी कंपनीने पे केलेले आहेत. आता फायनान्सिंग प्रॉफिट जर बघितलं तर 6 कोटी रुपयांचा फायनान्सिंग प्रॉफिट मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीने कमवलेला आहे. आता आपण बघूया ऑदर इन्कम्स. ऑदर इन्कम्स मित्रांनो 1,872 कोटींच्या ऑदर इन्कम्स आहेत आणि 1,878 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट झालेला आहे, जो मागील क्वार्टरमध्ये 1,171 करोड रुपये होता. सो खूप चांगली जंप ह्या ठिकाणी नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि जून 2024चा जर विचार केला तुम्ही, 24चा जर विचार केला तुम्ही, 812 कोटींवरून डायरेक्टली आता जो काही नेट प्रॉफिट आहे तो 1,878 करोड रुपये झालेला आहे. सो अत्यंत एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ आहे मित्रांनो, एक्स्ट्रॉर्डनरी फायनान्शियल रिझल्ट्स आहेत असं आपल्याला दिसतंय. ओके, प्रॉफिट बिफोर टॅक्स. ओके, आता नेट प्रॉफिटचा विचार केला तर मित्रांनो जून 2024 मध्ये 945 करोड रुपये होता, तो 1,284 करोड रुपये झालेला आहे. आणि मार्च क्वार्टरमध्ये मित्रांनो 1,106 करोड रुपये होता. सो क्वार्टर ऑन क्वार्टर डेफिनेटली आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा जंप पाहायला मिळते. आता इतकं असून सुद्धा मित्रांनो जर तुम्ही स्टॉकचा परफॉर्मन्स बघितला तर स्टॉकचा परफॉर्मन्स तुम्हाला कंटिन्युअस मित्रांनो डाऊन ट्रेंडमध्येच पाहायला मिळेल. आता ह्याचं कारण काय, सो ह्यामध्ये मित्रांनो ह्याची बरीचशीच कारणे ह्या ठिकाणी दिलेली आहेत मित्रांनो. कंपनीवरती मित्रांनो एक कॉन्टिजंट लायबिलिटी आहे 1,51,986 करोड रुपयांची. आता कॉन्टिजंट लायबिलिटी म्हणजे काय असते, भविष्यामध्ये अशा काही घटना होऊ शकतात म्हणजे ज्या स्थिर नाही आहेत. ओके, पण जर ही लायबिलिटी जर त्यांच्यासमोर आली तर त्यांना 1,51,986 करोड रुपयांचं भुगतान इमिडिएटली करावं लागू शकतं. ओके, सो ही कॉन्टिजंट लायबिलिटी मित्रांनो ही खूप जास्त काय असू शकते, एक डेंजरस या ठिकाणी काय असू शकते, लायबिलिटी असू शकते. सायमल्टेनियसली मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी कंपनीची जी काही सेल्स ग्रोथ आहे ती सुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी काय एक पुअर सेल्स ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी 5 वर्षापासून दिसत आहे. त्यामुळे सुद्धा मित्रांनो काय होतं मित्रांनो की ह्या ठिकाणी आपल्याला एक खराब परफॉर्मन्स या स्टॉकचा पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो ऑदर इन्कम्स. ओके, अर्निंग्स जे आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये ऑदर इन्कम्स जास्त काय आहेत मित्रांनो इन्क्लूड आहेत. आता ऑदर इन्कम्स मित्रांनो व्यतिरिक्त जो कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे, ओके, ऑपरेटिंग प्रॉफिट व्यतिरिक्त ऑदर इन्कम जर त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असेल जास्त, ओके, तर ह्या ठिकाणी कंपनीचा परफॉर्मन्स वीक समजला जातो, कारण कंपनी मेन बिझनेसमधून पैसा कमवत नाही आहे. हे सगळ्यात मोठं मित्रांनो काय असतं कारण असतं त्याच्यामागे. अर्थातच व्हॅल्युएशन मित्रांनो चांगले आहेत, पण अगेन ज्या काही कॉन्टिजंट लायबिलिटीज आणि कंपनीच्या अर्निंग्समध्ये ऑदर इन्कमचा जो काही ऑदर इन्कम ज्या काही इन्क्लुडेड आहेत त्याच्यामुळे स्टॉकचा परफॉर्मन्स मित्रांनो सध्या खराब आहे. पण व्हॅल्युएशन्स मित्रांनो अत्यंत परफेक्ट आहेत, ह्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण अगेन मित्रांनो ह्या ठिकाणी स्टॉकचा परफॉर्मन्स कधी चांगला होईल ह्याविषयी सांगणं थोडंसं सध्या तरी कठीण वाटतंय. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.